प्रार्थना आहे ही रोज करा, श्रद्धेने करा, आवडीने करा, प्रार्थनाच तुम्हाला तारील. म्हणून ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी संपली कुठे? प्रार्थनेत संपली. कुठे संपली? अध्यात्म सांगितलं, वेदांत सांगितलं, ज्ञान सांगितलं, भक्ती सांगितली, योग सांगितलं, संपली कुठे? आता विश्वात्मके देवी प्रार्थना. आणि जसं जसं वय वाढतं काहीतरी हातात चांगलं येतं आणि माझी श्रद्धा बळकट होते, एवढंच होत. म्हणजे बळकट नाही असं नव्हे, पण आणि तिला खत पाणी घाललं जातं आणि तितकं तितकं इतकं पक्क होतं की बस हेच बरोबर आहे बर का. हो, मला इतकं कौतुक वाटलं. काय आहे? सायन्स सुद्धा प्रूव्ह करून सांगतं की प्रार्थना इतकी ताकद आहे. म्हणून त्या ताकदीने तुम्ही करा. 1 वर्षात आत सगळं तुमचं पलटून जाईल जीवन. बसलेला एक समोर इथं आहेच आहे, मला काही इकडे तिकडे दाखवायची गरज नाही. काय पण एक आहे, त्याची तशी श्रद्धा आहे. हे वर्म आहे त्यातलं, हे वर्म आहे. तशी श्रद्धा आहे. तितक्या श्रद्धेने तितक्या आवडीने करा. बघा तुमचं जीवन पालटेल. संसार तर माझ्या दृष्टिकोनातून गौण आहे, तो होतच राहील. काय ज्याला प्रभूचं प्रेम मिळालं त्याला घरातलं का मिळणार नाही? आणि प्रभूचं मिळाल्यानंतर घरातलं मिळालं का न मिळालं याचंही त्याला काही महत्व राहत नाही. अर्थ कळला का? हेच तर वर्म आहे. आणि यालाच मी म्हणतो संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली. आई मारत फळाली, मारत फळाली, ज्ञानदेव तुला पाया, ज्ञानदेव तुला पाया. इमारत फळाली, इमारत फळाली, संत कृपा झाली आणि इमारत फळाली झाली. बर का? कीर्तनाला उठता उठता ना झालीची अशी पुडीप करा आणि पदरात बांधून घेऊन जा. एवढा एकच शब्द बांधा असा पदरात, धोत्रात बांधा, सदऱ्यात बांधा, खिशात पुडी बांधून ठेवा. मुलांनी विचारला आळंदीचा प्रसाद काय आणलाय? झाली. काय? आणि मग विचारलं पुढचं तर सांगा काय झाली? संत कृपा झाली.